तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक करन्सी नोट प्रेस भरती 2026 परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आणि प्रश्नसंच अतिशय महत्त्वाचे आहे आणि याच्या परीक्षा दिनांक या जाहीर झालेल्या आहेत, जे की आहे 16, 17 आणि 18. आजपासून हॉल तिकीटसुद्धा जनरेट झालेली आहे. एकदा जाऊन ऑफिशियल वेबसाईटवर चेक करा आणि आपले हॉल तिकीट चेक करा. चला तर मग आता आपण जे 2026 मध्ये नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये जी भरती होणार आहे, त्यासाठी अत्यंत असे महत्त्वाचे असे प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताची राजधानी कोणती आहे? ऑप्शन ए आहे मुंबई, ऑप्शन बी आहे नवी दिल्ली, ऑप्शन सी आहे कोलकाता, ऑप्शन डी आहे चेन्नई. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे नवी दिल्ली. तर भारताची राजधानी ही नवी दिल्ली आहे. मान्य आहे की हे बेसिक प्रश्न आहेत, पण बेसिक प्रश्नच तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातात. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? ऑप्शन ए आहे पुणे, ऑप्शन बी आहे नागपूर, ऑप्शन सी आहे मुंबई, ऑप्शन डी आहे नाशिक. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे मुंबई. तर महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? ऑप्शन ए आहे 15 ऑगस्ट, ऑप्शन बी आहे 26 नोव्हेंबर 1949, ऑप्शन सी आहे 26 जानेवारी 1950 आणि ऑप्शन डी आहे 2 ऑक्टोबर 1950. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए आहे 1930, ऑप्शन बी आहे 1935, ऑप्शन सी आहे 1947, ऑप्शन डी आहे 1950. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 1935. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1935 यासाठी झालेली आहे. RBI याला म्हणतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतामध्ये चलनी नोटा जारी करण्याचे प्रमुख अधिकार कोणाकडे आहेत? ऑप्शन ए आहे SBI, ऑप्शन बी आहे अर्थ मंत्रालय, ऑप्शन सी आहे RBI आणि ऑप्शन डी आहे सेबी. सेबी म्हणजेच की तर सेबीचा इथे फुल फॉर्म मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. सेबी ही एक बँक नाही म्हणता येणार, बट ही तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हा याचा फुल फॉर्म आहे. तर हे तुम्हाला शेअर मार्केट, स्टॉक मार्केटमध्ये हेल्प करते. तर भारतामध्ये चलनी नोटा जारी करण्याचे प्रमुख अधिकारी हे ऑप्शन नंबर सी RBI कडे आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहेत. प्रश्न क्रमांक 6 आहे, 1 रुपयाची नोट कोण जारी करते? ऑप्शन ए आहे RBI, ऑप्शन बी आहे भारत सरकार, ऑप्शन सी आहे SBI, ऑप्शन डी आहे SCBI. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे भारत सरकार. लक्षात ठेवा, इथे 1 रुपयाची नोट तुम्ही म्हणताल की आता नाहीये, पण पूर्वीच्या काळी ती होती, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 'इथे थोडं डिस्टर्ब झालं. प्रश्न क्रमांक 7 आहे, नाशिकमधील करन्सी नोट प्रेस कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? इथे थोडं मी कमी करते. तर ऑप्शन ए आहे RBI, ऑप्शन बी आहे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड माइंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LTD SPMCIL, ऑप्शन सी आहे SBI आणि ऑप्शन डी आहे नाबार्ड. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे SPMCIL, म्हणजेच की सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LTD. फुल फॉर्म देखील लक्षात ठेवायचे, फुल फॉर्मवर देखील प्रश्न विचारण्यात येतात. प्रश्न क्रमांक 8 आहे, करन्सी नोट प्रेस नाशिक कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए आहे गुजरात, ऑप्शन बी आहे मध्य प्रदेश, ऑप्शन सी आहे महाराष्ट्र, ऑप्शन डी आहे राजस्थान. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रामध्येच नाशिकमध्ये करन्सी नोट्स प्रेस केल्या जातात. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए आहे सिंह, ऑप्शन बी आहे वाघ, ऑप्शन सी आहे हत्ती, ऑप्शन डी आहे मोर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे वाघ. लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटत असेल की हे सोपे प्रश्न हे परीक्षेला विचारणार नाही, पण हमखास मी सांगते, ज्या दिवशी तुम्ही पेपरवर येताल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवताल की असेच टाईपचे प्रश्न आलेले आहेत. कारण की आपल्याला वाटतं की पेपर खूप हार्ड असतात, बट काही काही पेपर असे असतात की ती खूप इझी असतात. आताच उदाहरण आदिवासी विकास विभाग भरती जी झालेली होती 2026 गट ड ची, त्याचे इतके सोपे सोपे प्रश्न आलेले होते शिफ्टमध्ये.
तुम्ही एकदा जाऊन चेक करा. त्याच्यावर पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि त्याचा कट ऑफ देखील तुम्हाला सांगितलेला आहे. लवकरच आता डी-सी-सी सांगली बँकची भरती येणार आहे. जालना डी-सी-सी मध्यवर्ती बँकमध्ये येणार आहे. अशी अतिशय खूप अशा भरतीच्या वॅकन्सी निघालेल्या आहेतच. अजून आपल्या एम-पी-एस-सी, अंगणवाडी सुपरवायझरची तुम्ही एक सीरीज चालू केलेली आहे. तिथं अतिशय महत्त्वाची अशी सीरीज आहे महिलांसाठी, तर ती उत्तम आणि एक सुवर्ण संधी आहे. एकदा जाऊन चेक करा चॅनलला. खूप महत्त्वाचे प्रश्न मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आता आपल्याला एकदम प्रश्न क्रमांक 10 बघायचा आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? ऑप्शन ए आहे पोपट, ऑप्शन बी आहे गरुड, ऑप्शन सी आहे मोर, ऑप्शन डी आहे हंस. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे मोर. प्रश्न क्रमांक 11 बघूयात. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन ए आहे हरिश्चंद्रगड, ऑप्शन बी आहे कळसुबाई, ऑप्शन सी आहे रायगड आणि ऑप्शन डी आहे तोरणा. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे कळसुबाई. इथे आपल्याला महाराष्ट्राचं विचारले त्याच्यामुळे कळसुबाई आहे. आणि जर भारताचं विचारलं तर ते मला कमेंटमध्ये कळवा की काय त्याचं बरोबर उत्तर ठरेल. आणि जर तुम्हाला एक प्रश्न व्हिडिओ मी जे बनवते ते आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? ऑप्शन ए आहे महाबळेश्वर, ऑप्शन बी आहे त्र्यंबकेश्वर, ऑप्शन सी आहे माथेरान, ऑप्शन डी आहे लोणावळा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी त्र्यंबकेश्वर. इथे आता नाशिकमध्ये ही प्रेस नोट भरती होणार आहे आणि पेपर पण तिथेच होणार आहे. तर त्याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन असे विचारू शकतात की कुंभमेळा 2027 कुठे भरण्यात येतो? तर नाशिकमध्ये. याचं जे उत्तर आहे तर कुंभमेळ्यातील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 13 आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, ऑप्शन बी आहे जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी आहे आंबेडकर, ऑप्शन डी आहे सरदार पटेल. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 14 आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन ए आहे राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ऑप्शन सी आहे जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी आहे झाकीर हुसेन. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 15 आहे. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? ऑप्शन ए आहे कृष्णा, ऑप्शन बी आहे गोदावरी, ऑप्शन सी आहे तापी, ऑप्शन डी आहे भीमा. तर सगळ्यांना माहिती आहे की नाशिक हे शहर गोदावरी नदीवर वसलेले आहे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला हे आजचे जे व्हिडिओ आहे ते सगळे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की हे IMP क्वेश्चन्स आहे. अशाच टाईपचे तुम्हाला 16, 17 आणि 18 यामध्ये जी भरती होणार आहे ना, भरतीची जी परीक्षा होणार आहे नाशिक जिल्हा प्रेस नोट समिती अंतर्गत, तर त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि जर तुम्हाला ही सिरीज चालू ठेवायची असेल परीक्षेपर्यंत तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण त्याच्यावर व्हिडिओ अजून घेऊन येणार आहोत. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.